कल्पना करा, तुम्ही एका मंदिरात अनवाणी चालत आहात आणि अचानक हजारो उंदीर तुमच्या पायाभोवती फिरायला लागतात. हे ऐकून थोडं विचित्र वाटतंय ना? पण जर मी तुम्हाला सांगितलं की या उंदरांची इथे पूजा केली जाते, त्यांना प्रसाद दिला जातो आणि लोक त्यांना पवित्र मानतात. आज आपण जाणून घेणार आहोत राजस्थानमधील प्रसिद्ध कर्णी माता मंदिराची रहस्यमय आणि थक्क करणारी कथा. हे मंदिर रॅट टेम्पल म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढची माहिती तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. कर्णी माता टेम्पल हे मंदिर राजस्थानमध्ये बिकानेर जवळील देशनोक या गावात आहे. दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे राहणारे जवळपास 20,000 उंदीर. या उंदरांना काबा असं म्हणतात. विशेष म्हणजे येथे उंदरांना साधे प्राणी नाही, तर पुनर्जन्म घेतलेले आत्मे मानले जाते. म्हणूनच मंदिरात त्यांची पूजा केली जाते. येथे कोणीही उंदरांना इजा करत नाही. उलट चुकून एखादा उंदीर पायाखाली आला तर ते मोठं पाप मानलं जातं. कर्णी माता या 14व्या शतकातील एक महान संत आणि देवी दुर्गेचं रूप मानल्या जातात. लहानापासूनच त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचं लोक मानत होते. त्या नेहमी गरीब आणि गरजू लोकांना मदत करत असत. राजस्थानातील अनेक राजपूत राजे त्यांना आपल्या कुलदेवता मानत होते. इतिहासानुसार बिकानेर आणि जोधपूर राज्यांच्या स्थापनेतही कर्णी मातांचा मोठा वाटा होता. त्यांच्या चमत्कारांच्या अनेक कथा आजही राजस्थानमध्ये सांगितल्या जातात. त्यांच्या निधनानंतर देशनोक येथे हे भव्य मंदिर बांधण्यात आलं. आता येतो या मंदिरातील सर्वात मोठा रहस्यपूर्ण भाग. या मंदिरात उंदरांची पूजा का केली जाते? लोककथेनुसार कर्णी मातांचा सावत्र मुलगा एका तलावात बुडून मृत्युमुखी पडला. कर्णी मातांनी मृत्यूदेव यमराज यांच्याकडे त्याला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली, पण यमराजांनी नकार दिला. तेव्हा कर्णी मातांनी आपल्या दैवी शक्तीने घोषणा केली की त्यांच्या समाजातील लोक मृत्यूनंतर यमलोकात जाणार नाहीत. त्याऐवजी ते प्रथम उंदरांच्या रूपात जन्म घेतील आणि नंतर पुन्हा मानव बनून जन्माला येतील. तेव्हापासून मंदिरातील उंदीर पवित्र मानले जाऊ लागले. आजही भाविकांचा विश्वास आहे की हे उंदीर म्हणजे त्यांच्या पूर्वजांचे आत्मे आहेत. म्हणूनच त्यांना दूध, धान्य आणि मिठाई खाऊ घातले जाते. विशेष म्हणजे एखादा उंदीर तुमच्या पायावरून गेला तर ते शुभ मानलं जातं. हजारो काळ्या उंदरांमध्ये काही पांढरे उंदीरही येथे दिसतात आणि त्यांना अत्यंत शुभ मानलं जातं. लोकांचा विश्वास आहे की हे पांढरे उंदीर म्हणजेच स्वतः कर्णी माता आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. अनेक पर्यटक तासनतास त्या पांढऱ्या उंदरांचं दर्शन घेण्यासाठी थांबतात, कारण असं मानलं जातं की उंदीर दिसला तर इच्छा पूर्ण होते. तर मित्रांनो, ही होती राजस्थानमधील प्रसिद्ध कर्णी माता टेम्पलची रहस्यमय कथा. तुम्हाला अशा मंदिरात जायला आवडेल का, जिथे हजारो उंदीर मुक्तपणे फिरतात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रहस्यमय आणि ऐतिहासिक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.